माझ्या सगळ्या गोडताईंचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आणि मी तुम्हाला हे जे दाखवते ना ते वैष्णवी देवीचं आहे। हां, खरंच वैष्णवी देवी। सकाळी लवकर उरकून आम्ही ही 7ची वेळ होती आणि वैष्णवी देवीला निघालेलो। तुम्ही तर बघतच आहात, खूप थंडी होती तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी एक चुकी केली की स्वेटर न घेता असंच वैष्णवी देवीला गेलो। आणि वैष्णवी देवीचा डोंगर खालून बघितल्यानंतर असं वाटत होतं की खूप जवळ आहे। यामुळे आम्ही बिना स्वेटरचं गेलेलो। मुलांच्याकडे सुद्धा स्वेटर नव्हते। या डोंगराच्या पायथ्यावरून तुम्ही वैष्णवी देवीचा डोंगर बघू शकता। खूप असं जंगल होतं आणि खूप छान परिसर होता। हे डोंगराच्या पायथ्याचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जर मोबाईल स्टिक पाहिजे असेल ते सुद्धा इथं मिळतं। खूप स्वस्त असतं, कारण फोटो आणि व्हिडिओ करण्यासाठी बरेच जण घेत होते। मग आम्ही सुद्धा घेतलेलं आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झाला, कारण व्हिडिओ एवढे छान आले, फोटोसुद्धा छान आले। ही गोष्ट आधी आमच्या लक्षात नव्हती आली। आणि सगळेजण वैष्णवी देवीला चाललेले। ठिकठिकाणी म्हणजे डोक्याला बांधायला पट्ट्या विकायला होत्या। इथे नागकाठीसुद्धा आपल्याला विकत मिळते, चालताना सपोर्ट मिळावा म्हणून। रस्ता पूर्ण चालण्यासारखा आहे, काहीसुद्धा प्रॉब्लेम येणारा नव्हता, तुम्ही बघू शकता। आणि खूप छान असं वाटत होतं। सकाळ सकाळची वेळ होती। प्रत्येक स्त्रीची एक मनापासून इच्छा असते की आयुष्यात एकदा तरी वैष्णवी देवीला जावं म्हणून। मी तुम्हाला माझ्या पाठीमागचा डोंगर बघताय तुम्ही, खूप उंच आहे आणि ना एवढी वळणं होती ना तिथे जायला। उंच असा डोंगर होता आणि त्या डोंगराच्या कुशीत आपली वैष्णवी माता वसलेली आहे आणि आम्ही सगळे तिच्या दर्शनाला चाललेलो आहे। सगळे असे मस्त फुल एन्जॉय करत होते आणि आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं की ती एवढ्या लांब आहे। असं वाटत होतं समोरून बघितल्यावर, अरे ही तर इथंच आहे, खूप जवळ आहे, आम्ही लगेच रिटर्न येऊ। हाच आमचा एक विश्वास होता। तुम्हाला जर खरंच वैष्णवी मातेचं दर्शन घ्यायचं असेल ना तर तुम्ही कितीही अवघड वाट असू द्या तिथपर्यंत पोहोचणारच, कारण हा अनुभव आमच्या सगळ्यांना आलेला आहे। ज्यावेळेला आम्ही चालायला सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला काहीच माहीत नव्हतं पुढं कसं आहे काय आहे। आम्ही पहिल्यांदा चाललेलो आणि बरेचसे यूट्यूबला व्हिडिओ बघितलेले, पण एवढी माहिती मिळाली नव्हती। पण ज्यावेळेला प्रत्यक्ष अनुभव आला ना त्यावेळेला खरंच नशीब लागतं वैष्णवी देवीचं दर्शन घ्यायला आणि तिथपर्यंत पोहोचायला। आता हे समोर आहेत ना ते खेचर आहेत। जर तुम्हाला वैष्णवी देवीला जायचं असेल तर हे खेचरवरून सुद्धा जाऊ शकता, पण ताईंनो पहिल्यांदा ही चूक करू नका, कारण हे खेचर फक्त अर्ध्या रस्त्यापर्यंतच आहे। 7 ते 8 किलोमीटरपर्यंतच खेचर आहे आणि तिथून पुढे पुन्हा तुम्हाला पायी जावं लागतं। रस्ता पूर्ण चालण्यासारखा आहे आणि छान आहे रस्ता, असं कुठंच अवघड वाट नाही आहे, तुम्ही तर बघतच असाल। आणि खेचरचं म्हणजे तिथं किमती भरपूर सांगतात, आपण फक्त बार्गेनिंग करायचं असतं। आणि रस्त्याला जागोजागी अशी खेचर होती, आजूबाजूला पण भरपूर अशी दुकानं होती, भरपूर काही म्हणजे त्या ठिकाणी होतं। जर तुमच्याकडे छोटी मुलं असली तर हे बघा समोर दिसतंय असं वॉकरसुद्धा होते मुलांच्यासाठी। रस्त्याला जाताना ठिकठिकाणी असे ढोल वाजवणारे सुद्धा होते, म्हणजे थोडक्यात काय तर मनोरंजन करण्यासाठी। रस्त्यावरून जे भाविक जातात ते चालून थकू नये म्हणून ना हे ढोल वाजवायचे आणि एखादं असं छान गाणं वाजवायचे आणि त्याच्यावर सगळे असे मस्तपैकी नाचायचे, आनंद घेत वैष्णवी मातेचा रस्ता पार करत होते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे या ठिकाणी मोबाईलला कसलीच रेंज नसते। तुमचं कोणतंही सिम कार्ड असू द्या, एकदा तुम्ही वैष्णवी देवीचा डोंगर चढायला सुरुवात केली की तुमच्या मोबाईलची रेंज पूर्णपणे जाणार। त्यामुळे त्या ठिकाणी पायथ्यालाच ना सिम कार्डसुद्धा अवेलेबल आहेत, म्हणजे त्या ठिकाणी ज्या मोबाईलचं कार्ड चालतं ना त्याचं सिम कार्ड तुम्हाला मिळेल। तुम्ही तर रस्त्याने बघत आहात, आमच्यासारखे भरपूर भाविक रस्त्याला होते। सगळे एकमेकांशी गप्पा मारत जय वैष्णवी माता असं बोलत सगळे रस्त्याने चाललेले।
जी माझ्या आईच्या हातात काठी दिसते अशा काट्या भरपूर तिथे मिळत होत्या. चालताना एक सपोर्ट वाटत होता. मग भरपूर जणे घेत होती. या ठिकाणी डोलीसुद्धा मिळते. आम्ही गेलेलो त्यावेळेला डोलीची किंमत 3,500 होती. आणि हे बघा, ही अशी डोली आहे. 4 माणसं घेऊन असं डोलीतून आपल्याला घेऊन जातात. आणि हे खेचर आहे. आम्ही गेलो त्यावेळेला 700, 600, 500 म्हणजे आपण असं बार्गेनिंग करेल तसं मिळत होतं. पण ताईंनो ठीक आहे, डोली खालून पायथ्यापासून डायरेक्ट वैष्णवी मातेच्या मंदिरापर्यंत जाते. पण खेचर फक्त 7 ते 8च किलोमीटर जातं, म्हणजे फक्त अर्ध्या रस्त्यात. आणि राहिलेला अर्धा रस्ता आपल्याला परत स्वतःच्या पायाने चालावा लागतो. त्यामुळे खूप त्रास होतो. आणि आत्ता चालताना काहीच वाटलं नव्हतं. अजिबात थंडी वाजत नव्हती, कारण थोडंफार ऊन होतं आणि एवढी काही थंडी वाजली नाही. पण येताना खूप आमचं हाल बेकार झालेलं. तुम्ही तर खालच्या साईडचं बघू शकता. हे कटरा शहर आहे. आणि हे बघा, असे बरेच जाणारे जे असतात ना ते वॉकरसुद्धा ना खालून पायथ्यापासून ते वरती वैष्णवी मातेच्या मंदिरापर्यंत असतात. वॉकरसुद्धा तुम्हाला मिळू शकतात लहान मुलांच्यासाठी. असं काही नाही आहे की तुम्ही लहान मुलं घेऊन जाऊ शकत नाही. पण जर तुम्ही मुलांच्यासाठी वॉकर घेताय तर त्या वॉकरसोबत जो माणूस आहे त्यांच्यासोबतच तुम्हाला चालावं लागतं. आणि आम्ही तर वॉकर किंवा खेचर असं काहीच घेतलं नव्हतं. आम्ही असं चालत चाललेलो. त्यामुळे जिथे वाटेल तिथे आम्ही थांबायचो, जरा वेळ रेस्ट घ्यायचो आणि मगच पुढे जायचो. ठिकठिकाणी फिल्टरचं पाणी पिण्यासाठी आहे. जर तुम्ही कधी गेला तर जाताना काहीतरी खायला घेऊन जावा सोबत, कारण आम्ही खायला घेऊन गेलो नव्हतो. मुलं लहान होती आणि असं वाटलं नाही की काही प्रॉब्लेम येईल, कारण पुढे जसं हे पायथ्यालाच आहे. अजून पुढचा रस्ता यायचा आहे. जसं पुढे जाईल ना तशी दुकानं पूर्णपणे कमी होत जातात. आणि खायला हॉटेल असतात, पण एवढं काय व्यवस्थित जेवण नव्हतं. आमच्यासोबतची लहान मुलं एवढी खुश होती ना की पहिल्यांदा वैष्णवी मातेचं दर्शन घेतोय. त्यांना माहीतच नव्हतं म्हणजे नक्की काय, फक्त आम्हाला माहीत होतं. आणि त्यांच्याशी एवढा वैष्णवी देवीचा डोंगर चढणं म्हणजे खूप विशेष आहे. रस्त्याला जर तुम्हाला कोणाला बीपीचा, चक्कर येणं असा काही प्रॉब्लेम असला तर या ठिकाणी जायची अजिबात रिस्क घेऊ नका, कारण रस्त्याला तुम्हाला काहीसुद्धा सुविधा मिळणार नाही. आणि या ठिकाणी जवळजवळ 15 ते 16 किलोमीटरचा हा डोंगर आहे. तुम्हाला एखादीसुद्धा गाडी भेटणार नाही. आणि जरी एखादी गाडी असेल तर ती त्यांच्या ट्रस्टची असते, ती आपल्यासाठी नसते. त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. आणि शक्यतो या वैष्णवी मातेचा असा इतिहास आहे की जे भाविक खालून पायथ्यापासून वैष्णवी मातेच्या दारापर्यंत दर्शनाला जातात त्यांना रस्त्याला कधीच काहीच प्रॉब्लेम येत नाही. ते व्यवस्थित आणि सुखरूपच जातात. हे वैष्णवी मातेचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. फक्त खालून चढताना एकच मनापासून वैष्णवी मातेला प्रार्थना करा आणि डोंगर चढायला सुरुवात करा. असा रस्ताच आहे. डोंगर म्हणजे असं काहीसुद्धा अवघड नाही आहे. असं व्यवस्थित प्लेन रस्ता आहे. फक्त आपली चालायची तेवढी कपॅसिटी पाहिजे, कारण आपल्याला एवढी सवय नसते एक दिवस 10-10, 15-15 किलोमीटर चालायची. पुढं गेल्यानंतर आमची मुलं थोडी थकलेली होती म्हणून आम्ही एक वॉकर घेतलेला. आणि हे बघा, एका वॉकरमध्ये 2 बसू शकतात आणि असं चालू शकतात. पण या वॉकरवाल्यांच्या सोबत चालावं लागत होतं आणि एवढं काही आपलं चालायचं स्पीड नाही आहे. आम्ही सगळे पाठीमागं राहिलेलो आणि हे सगळे पुढं गेलेले, कारण यांच्यासोबत वॉकरवाला होता. आणि हे बघा, हे कसं आहे, आम्हाला सोडून मस्त असं एन्जॉय करत व्हिडिओ बनवत आपले रस्त्याने चाललेले. म्हणजे थोडक्यात काही फॅमिली सोबत असले की एकमेकांशी गप्पा मारत मजा मस्ती करत आपण डोंगर चढू शकतो. त्यामुळे चालताना काहीच त्रास होत नाही. पण एकट्याने किंवा दोघा-तिघांनी चढायचं ना तर हा डोंगर चढायला उरकत नाही, एवढं नक्की. तुम्ही हा चालतो ह्याच्या पाठीमागचा रस्ता बघू शकता. असा पूर्ण रस्ता आहे आणि वरतीसुद्धा
शेड होतं, त्यामुळे ऊन लागायचा काही संबंध येत नव्हता. फक्त इथं एकच आहे, चालत राहायचं. जोपर्यंत वैष्णवी मातेचं मंदिर दिसत नाही तोपर्यंत चालत राहायचं आहे. आणि शेवटपर्यंत काही मंदिर दिसलं नाही, कारण गुहेत आहे वैष्णवी माता. आणि आपल्याला ज्या दिसत आहेत ना त्या बिल्डिंग्स आहेत, हॉटेल आहेत, ते तिथे गेल्यावर कळेलच. पण प्रॉब्लेम असा झालेला की एवढा वेळ मोबाईलला चार्जिंग तरी राहिलं पाहिजे ना. आणि बरोबर तिथे गेल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या मोबाईलच्या बॅटऱ्या डाऊन झालेल्या, कारण आम्हीसुद्धा खूप डाऊन झालेलो. आणि हा ना त्या वॉकरवाल्याला तिथली माहिती विचारत होता, पण हे सगळं रेकॉर्डिंग नाही झालं, कारण त्यावेळेला एवढं काही माहिती नव्हतं. आणि ते व्यवस्थित सांगत होते वैष्णवी मातेची माहिती, किंवा या रस्त्याने भाविक कसे येतात कसे जातात. वैष्णवी मातेला जाताना तुम्हाला पहिल्यांदा ऑनलाईन थोडं बुकिंग करावं लागेल, कारण ते पास असतात ते घ्यावे लागतात. आमच्या जे गळ्यात पास होते, माझा भाऊ आर्मीमध्ये होता, त्यामुळे त्याच्या फॅमिलीसाठी फ्रीमध्ये पास होता. आणि याचा आम्हाला पुढे जाऊन खूप उपयोग झाला, कारण आर्मीवाल्यांच्या फॅमिलीसाठी वेगळी लाईन होती, त्यामुळे आम्हाला पटकन वैष्णवी मातेचं दर्शन झालं. नाहीतर खूप पुढे जाऊन गर्दी होती लाईनसाठी, त्यामुळे लाईननं जर दर्शन घेत बसलो असतो तर खूप वेळ झाला असता. त्यामुळे जे स्पेशल होते, ज्यांच्याकडे म्हणजे जे आर्मीतले असे फॅमिली होत्या, त्यांच्याकडे अशी आयडेंटिटी कार्ड दिलेली होती. आमचं वैष्णवी मातेचं दर्शन घेऊन झालेलं. आम्ही सकाळी 7ला निघालेलो, ती पोहोचायला आम्हाला 2 वाजलेले. आणि हे आत्ता आम्ही परत खाली रिटर्न चाललो आहे. दिवसभर चाललेलो आणि जेवणाचे खूप हाल झालेले. मुलं लहान होती, त्यामुळं चालायची अजिबात कपॅसिटी नव्हती. यामुळे खाली उतरताना आम्ही खेचर केलेलं, कारण इथून डायरेक्ट जाऊन हॉटेलवरच थांबणार होतो. तुम्ही बघू शकता, मी यावर सेपरेट व्हिडिओ तुम्हाला सांगेन, कारण वैष्णवी मातेचं दर्शन घ्यायला जाताना आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात, आपल्याकडून बऱ्याच चुका होतात. त्यासाठी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की माहिती देईन, का तर तुम्ही कधी कोणी गेला तर नक्की त्याचा उपयोग होईल. आणि या ठिकाणी खूप म्हणजे खूप थंडी असते, त्यामुळे तुम्हाला स्वेटर स्कार्फ घेऊनच जावं लागेल. हे जरी ऊन दिसत असलं तरी भरपूर या उन्हातसुद्धा थंडी वाजत होती. आणि वरती वैष्णवी मातेच्या मंदिराजवळ आपल्याला सगळी सोय असते. आणि आमचं मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झालेली, त्यामुळे त्या ठिकाणी व्हिडिओ काढता आले नाहीत किंवा जास्त फोटोसुद्धा काढता आले नाहीत.